नमस्कार मित्रांनो, आज आपण अल्जेब्राचा चॅप्टर नंबर 3 त्याच्यातला प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 पाहणार आहे. बघा काही सूत्र आपण पाहणार आहे. द सम ऑफ द फर्स्ट n टर्म्स ऑफ एन एबीई. अंकगणित शैलीत पहिल्या n पदांची बेरीज जर आपल्याला काढायची असेल तर त्याच्यासाठी सूत्र असेल a सेट इज इक्वल टू n/2 ब्रॅकेट twice a plus bracket n minus 1 into d असं हे सूत्र असेल. या सूत्राने आपल्याला n पदांची बेरीज काढता येऊ शकते. दुसरं सूत्र आहे ऑड नॅचरल नंबर्स म्हणजे n हे नैसर्गिक विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल तर ऑड नॅचरल नंबर म्हणजे विषम नैसर्गिक संख्यांची बेरीज असेल तर sn is equal to n² या सूत्राने आपल्याला काढता येईल. तिसरं सूत्र आहे निवड नॅचरल नंबर्स n सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. त्याच्यासाठी सूत्र आहे sn is equal to n ब्रॅकेट n plus 1. हे तिन्ही सूत्राने आपल्याला पुढील उदाहरण हे अभ्यासायचे. ते कसे सोडवतात ते आपण आता प्रत्यक्षात बोलणार. आता आपण प्रॅक्टिस सेट नंबर 3.3 चा क्वेश्चन नंबर 1 स्टार्ट करणार. बघा पहिले एक्झाम्पल काय दिले तुम्हाला. द फर्स्ट टर्म ऑफ एन एबी इज 6 म्हणजे तुम्हाला पहिली संख्या काय दिली 6 अँड कॉमन डिफरन्स 3 म्हणजे डी दिलाय फरक दिलाय तो 3 दिलाय. रिस्पेक्टिव्हली फाइंड द s27 तर तुम्हाला s27 नंबरचं पद काढायचे. म्हणजे दिलेल्या गोष्टी काय काय ते लिहून घेऊ आपण. बघा दिलेल्या गोष्टींमध्ये तुम्हाला दिलेलं आहे a इज इक्वल टू 6 दिलेला आहे. मराठी सेवेसाठी सेम असंच लिहावं लागेल. फक्त एक्झाम्पल मात्र मराठीवाल्यांसाठी पुस्तकातून लिहून घ्या. सेवेवाल्याने पुस्तकातून लिहून घ्या. डायरेक्ट आन्सर सांगणार तुम्हाला. डी दिलेला आहे तुम्हाला सामान्य फरक डी दिलेला आहे 3 आणि फाइंड करायचं s27 हा तुम्हाला फाइंड करायचा आहे. म्हणजे s27 नंबरचं पद विचारलेले तुम्हाला. आता फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे sn is equal to n/2 twice a plus n minus 1 into d. हा फॉर्म्युला आहे तुमचा. हे तुमचं काय झालं सूत्र फॉर्म्युला सूत्र दिलेल्या किमती टाकून घ्या. बघा sn म्हणजे किती नंबरचं पद विचारलं तुम्हाला s27 विचारलेलं आहे. s27 n काय दिलेला आहे 27 अपॉन 2. हा 2 जसाच तसा a किती दिला आहे 6 प्लस n किती दिलेला आहे n तुम्हाला दिलेला आहे 27 मायनस 1 करावं लागेल आपल्याला इंटू d सामान्य फरक d दिलेला आहे 3. आता हे सर्व सोडून घेऊया आपण. बघा 27 अपॉन 2 6 टू जा 12 प्लस हे किती झालं 28 इंटू 3 बरोबर. 27 अपॉन 2 हा 12 जसं कसं राहू द्या 28 इंटू 3 28 इंटू 3 जर केले तुम्ही हे 27 मधून 1 गेला हा काय झाला तुमचा 26 इंटू 3 याचा मल्टिप्लाय करा 26 इंटू 3 करा. बघा इथे करू शकता तुम्ही 26 इंटू 3 78 प्लस 12 वाटल्यास तुमच्या माहितीसाठी करून देते मी कसं केलं 90. यांचं काय आलं तुमचं 90 बरोबर. बघा 26 इंटू 3 इज इक्वल टू झालं 78 प्लस हा 12 झालं 90. याला 2 ने डिवाइड केला किती आलं 27 इंटू 90 अपॉन 2 म्हणजे 45. यांचं मल्टिप्लिकेशन करा s27 यांचं मल्टिप्लिकेशन 1215 म्हणजे s27 नंबरचं पदची संख्या काय असेल 1215.
15. इथं तुम्ही करू शकता 27 गुणिले 45 इज इक्वल टू, बघा किती सोपं आहे, तुमच्या लक्षात येईल. बघा सगळ्यात पहिले काय दिलेलं होतं ते लिहून घेतलं आपल्याला की पहिले संख्या तुम्हाला दिलेलं होतं 6, त्या संख्येमधला फरक दिलेला होता 3 आणि S27 म्हणजे 27 या नंबरचं पद तुम्हाला काढायचं होतं. सूत्र टाकलं, सूत्रामध्ये किमती टाकल्या आहेत, त्या किमती टाकल्यानंतर हा झाला 6 2 12. 26 मधून 1 मायनस, सॉरी 27 मधून 1 मायनस केला, उरला किती 26 इंटू 3, यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं 78. हा प्लस त्याच्यात 12 केला, 12 काय केला प्लस केला, आलं हे 90. याला 2 ने डिवाइड केलं, 27/2 इंटू 90. ह्या 2 ने डिवाइड केलं आला 45. मग 27 इंटू 45 यांचं मल्टिप्लिकेशन केलं ते आलं 1250, 1215. किती आलं ते 1215, म्हणजे S27 किती आलं होतं 1215. बघा दुसरं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला, फाइंड द सम ऑफ द फर्स्ट 123 गिवन नॅचरल नंबर. तुम्हाला सम नैसर्गिक संख्या, या सम नैसर्गिक संख्येची बेरीज तुम्हाला 123 सम नैसर्गिक संख्येची बेरीज काढायला सांगितली. 123 सम नैसर्गिक संख्येची बेरीज काढायला सांगितली. मग आधी तुम्हाला सम नैसर्गिक संख्या मानून घ्यायला लागते. कोणत्या असतात त्या 2 4 6 डॅश 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 2 n ह्या सम नैसर्गिक संख्या असतात. आपण आधी मांडून घेऊया. 2 4 6 डॅश डॅश ट्वाइस n are the even natural number, are the even natural number. मराठीत कसं लिहायचं 2 4 6 डॅश डॅश 2 n हे सम नैसर्गिक संख्या, नैसर्गिक संख्या, बरोबर. आता आपल्याला याच्यात एक आहे 2, एक आहे 2, म्हणजेच a म्हणजेच काय असेल तो T1 असेल. a म्हणजेच काय असेल T1 2, T2 असेल 4, T3 असेल 6, बरोबर. डिफरन्स कसा काढतो आपण T2 मायनस T1, बरोबर. डी कसा काढतो आपण T2 मायनस T1, बरोबर. तो असेल तुमच्या 4तून 2 गेले 2 असेल, बरोबर. आपल्याला फरक पण मिळून गेला. बघा तुम्ही एसएनच्या सूत्राने सुद्धा हे उदाहरण सोडवलं तरी चालेल, तर तुम्हाला हे किमती टाकून उत्तर मिळू शकतो. नाहीतर आपण दुसरा फॉर्म्युला वापरलेला होता, आपण तो पाहिला होता एसएन बरोबर, दुसरा फॉर्म्युला का एसएन बरोबर n प्लस 1. हा एक फॉर्म्युला आपण लिहून घेतला. किंवा दुसरा आपला कोणता फॉर्म्युला असेल एसएन इज इक्वल टू n/2 ट्वाइस a n मायनस 1 d. तुम्ही या सूत्राने ई सोडवलं तरी चालेल, तुमची इच्छा कुठल्या सूत्राने सोडवायची. याच्यासाठी तुम्हाला हे ए आणि बी ची गरज पडेल, याच्यासाठी तुम्हाला ए आणि बी ची गरज पडणार नाही. मी ह्या सूत्राने सोडवते. बघा एस एन काढायचे मला, एस एन दिलेला आहे तुम्हाला 123. 123 हा तुम्हाला देऊन ठेवलेला आहे. मग तो म्हणजेच काय असेल तुमच्या 123 समसंख्यांची बेरीज विचारली तुम्हाला. 123 प्लस 1 की त्याला तो 124, यांचा मल्टिप्लाय करा 123 इंटू 124, यांचा जर गुणाकार केला तुम्ही तर सम नैसर्गिक संख्या ज्या 123 आहे त्यांची बेरीज तुम्हाला मिळून जाईल. ती असेल तुमची वाली. यांचा गुणाकार केला तर तो गुणाकार येतोय 15,252. तो गुणाकार येतोय तुमचा 15,252. म्हणजे S23 नंबर
नंबरचं पद असेल 15,252. बघा अतिशय सोपं आहे. बघा तुम्हाला काय सांगितलं होतं की 123 सम नैसर्गिक संख्येची बेरीज इव्हन नॅचरल नंबरची तुम्हाला बेरीज विचारली. तर त्याआधी मांडून घ्या 2 4 6 डॅश डॅश 2 एल या लागले इव्हन नॅचरल नंबर. मराठीसाठी पण लिहून घेतलं तसंच. तुम्हाला जर हे सूत्र वापरायचं असेल तर तुम्हाला A T1 T2 D यांची आवश्यकता पडेल. ते सुद्धा तुम्हाला काढून दाखवलंय कसं करायचं. मात्र मी हे सूत्र यूज केलं कारण हे सूत्र आपण दाखवलेले SN बरोबर n plus 1. S किती दिलाय 123 इज इक्वल टू 123 into 124. कारण 123 मध्ये 1 प्लस केला तर 124 येते. यांचं मल्टिप्लिकेशन केलं तर S 123 काय ते 15,252 येतं. हे तुमचा आन्सर आला असेल. इथे तुम्ही त्या पद्धतीने सूत्रामध्ये किमती टाकून सोडवू शकता. मग द सम ऑफ द फर्स्ट लिहू शकते का द सम ऑफ द फर्स्ट 123 इव्हन नॅचरल नंबर is 15,252. मराठीत लिहू शकतात की पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज. पहिल्या 123 सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 15,252 आहे. असं तुम्ही काढू शकता. बरोबर अतिशय सोपं आहे. आपण आता एक्झाम्पल नंबर 3 पाहणार. बघा तिसरं एक्झाम्पल दिलंय. फाइंड द सम ऑफ ऑल इव्हन नंबर बिटवीन 1 to 350. म्हणजे 1 ते 350 च्या मधील सर्व सम नैसर्गिक संख्यांची बेरीज काढायला सांगितली. 1 ते 350 च्या मध्ये. बरोबर. तर आपण आता आधी मांडून घेऊया 1 ते 350 च्या मध्ये कोणत्या सम नैसर्गिक संख्या असतील ते लिहून घेऊया आपण आधी. द इव्हन नंबर्स फ्रॉम 1 to 350. 350 मध्ये कोणते असतील 8 2 4 6 डॅश डॅश 348. बरोबर 348 च्या दरम्यान सांगितले म्हणजे 2 4 6 8 या असतील. बरोबर. मराठीत लिहून घेऊया की 1 ते 350 च्या दरम्यान 1 ते 350 च्या मधील सम नैसर्गिक संख्या 2 4 6 डॅश डॅश 348. बरोबर. मग आता आपल्याला यांची बेरीज काढण्याच्या आधी काय करावं लागेल की 1 ते 350 च्या मध्ये एकूण किती सम नैसर्गिक संख्या हे काढावं लागणार. आधी काय करावं लागेल की 1 ते 350 च्या दरम्यान किती एकूण किती संख्या अशा आहेत की त्या सम नैसर्गिक संख्या आहेत त्या काढाव्या लागणार आहे. मग त्याच्यासाठी आपल्याला सूत्र आपल्याला माहिती आपण मागच्या वेळेस घेतलेलं होतं ते सूत्र पाहूया आपण की इथं दिलेल्या गोष्टी लिहून घेऊया. A किती आला 2. बरोबर. A म्हणजेच काय असेल तो T1 असेल. T2 किती आला 4 आणि T3 आला 6 म्हणजे डिफरन्स आला असेल 2. डिफरन्स T किती आला आहे 2 आला आहे. मग आता सूत्र आहे एकूण संख्या काढण्यासाठी Tn इज इक्वल टू A प्लस n मायनस 1D. हे आपलं एकूण सूत्र काढण्यासाठी. बघा
एकूण तुम्हाला 1 ते 350 मध्ये एकूण किती समसंख्या हे काढण्यासाठी सूत्र आहे तुमचं, हा फॉर्म्युला आहे तुमचा. बरोबर, ते तुम्हाला काढायचे आहे. त्या ज्या दिलेल्या आहेत त्या पाहू आपल्याला. TN म्हणजे शेवटची संख्या किती दिली तुम्हाला, ती दिली 348. A किती दिला आहे 2 प्लस n आपला काय आलेला असेल तो आपल्याला दिलेला आहे. एकूण संख्या आपल्याला त्या माहित नाहीये म्हणजे तो n - 1 d दिलेला आहे तुम्हाला 2. 2 ने मल्टिप्लाय करून घ्यायचं. 2 प्लस 2n - 2 हा 348 जसाच तसा. बघा हा t लास्ट टर्म आहे, T48 ही लास्ट टर्म टी टर्म्स आहे. बरोबर, हा n तुम्हाला एकूण संख्या काढायचा आहे. बरोबर, आता n - 1 याला 2 ने गुणलं 2n - 2 हा 2 2 कॅन्सल झाला. 348 इज इक्वल टू ट्वाइस n. या 2 ने डिवाइड करून घ्या. 348 अपॉन 2 इज इक्वल टू n. म्हणून n काय मिळेल आपल्याला 2 1 जा 2 2 7 जा 14 2 4 जा 8 140 174 हा n मिळेल. म्हणजे 1 ते 350 च्या दरम्यान 174 समसंख्या आहे. किती आहे 174 समसंख्या. मग आता आपल्याला अशा समसंख्यांची बेरीज काढायची. अशा आपल्याला समसंख्यांची बेरीज काढायची. मग त्याचं सूत्र आहे आपलं, त्याचं सूत्र काय आपलं SN बरोबर n प्लस 1. सम नैसर्गिक संख्यांचं बेरजेचं सूत्र आपल्याला माहिती आहे. SN n प्लस 1. बघा आपल्याला n मिळून गेला 174. हा काय झाला 174 प्लस 1 175. यांचं मल्टिप्लिकेशन करावं लागेल तुम्हाला. 174 इंटू 175 याचं मल्टिप्लिकेशन करावं लागणार आहे तुम्हाला. त्याचं मल्टिप्लिकेशन केल्यावर आन्सर येतं 30,450 30,450. बघा 30,450 म्हणजेच तुमचा हा SN मिळून जाईल 30,450. म्हणजे बघा काय विचारलेलं होतं तुम्हाला, त्यांनी सांगितलेलं होतं की 1 ते 350 समान नैसर्गिक संख्येची बेरीज काढा. मग त्याच्यासाठी आपल्याला तर मानून घेतलं आपण 2 4 7 डॅश डॅश 348. बरोबर, मग आपल्याला दोनापासून सुरू केल्यानंतर 348 पर्यंत एकूण सम नैसर्गिक संख्या किती हे आपल्याला काढावे लागल्या. मग ते काढण्यासाठी आपल्याला T1 T2 काढला आणि सूत्र होतं त्याच्यासाठी TN बरोबर A प्लस n - 1t. याच्याने आपल्याला 1 ते 350 च्या दरम्यान म्हणजेच 2 आणि 348 च्या दरम्यान एकूण किती संख्या आहे हे आपल्याला समजलं. ते होते 174. मग आता ह्या अशा 174 संख्यांची बेरीज किती ते काढण्यासाठी हे सूत्र वापरलं आपल्याला. SN बरोबर n प्लस 1. मग 174 गुणिले 175 तर उत्तर आलं 30,450. आपण लिहू शकतो 1 ते 350 मध्ये सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 30,450 आहे असं आपण लिहू शकतो. बरोबर, तर आपण ते लिहून घेऊया. The sum of all even numbers from 1 to 350 is 30,450. हे हमर आहे 1 ते 350 मधील सम नैसर्गिक संख्यांची बेरीज 30,450 आहे. अतिशय सोपं आहे, फक्त त्याचं तुम्हाला लिंक लागले पाहिजे आणि
कुठलं सूत्र कुठे वापरायचं ते समजलं पाहिजे. अतिशय सोपे असे उदाहरण एक्झाम्पल